we will see the next point from chapter number 2, that is requirement engineering process. Okay, requirement engineering process. From software process perspective, requirements engineering is a major software engineering action that begins during the communication activity and continues into the modeling activity. It must be adapted to the needs of the process, project, product and the people doing the work. ओके, रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग प्रोसेस म्हणजे काय की तुमचं कम्युनिकेशनपासून जे रिक्वायरमेंट गॅदरिंगची प्रोसेस सुरू होते तिथपासून तर तुमचे जे रिक्वायरमेंट्स मॉडेल ड्रॉ केले जातात तिथपर्यंत रिक्वायरमेंट्स गॅदर करण्यापासून कोणती कोणती ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. ओके, किंवा कोणती कोणती प्रोसेस ॲप्लाय केली जाते ऑन द रिक्वायरमेंट्स मॉडेल ड्रॉ करण्यापर्यंत तिथपर्यंतच्या प्रोसेसेस वगैरे जे काही गोष्टी आहेत, मॉडेल ड्रॉ करणे, परत रिक्वायरमेंट गॅदर करणे, कोणते कोणते रूल्स रेग्युलेशन्स फॉलो केले जातात. ओके, ती ओव्हरऑल प्रोसेसला काय म्हणायचं, रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग प्रोसेस. नीड ऑफ रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग. रिक्वायरमेंट्स इंजिनिअरिंग टूल्स असिस्ट इन रिक्वायरमेंट्स गॅदरिंग, रिक्वायरमेंट्स मॉडेलिंग, रिक्वायरमेंट्स मॅनेजमेंट अँड रिक्वायरमेंट्स व्हॅलिडेशन. या रिक्वायरमेंट्स टूल्स तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये तुमचं कशाला इम्पॉर्टन्स आहे. रिक्वायरमेंट गॅदरिंग, ओके, नंतरनं रिक्वायरमेंट्स मॉडेलिंग, रिक्वायरमेंट्स मॅनेज कशा केले जातात आणि रिक्वायरमेंट्स व्हॅलिडेट कशा केले जातात. व्हॅलिडेशन म्हणजे काय की तुमच्या रिक्वायरमेंट्सनुसार तुमचं प्रोडक्ट ॲचिव्ह करते की नाही क्वालिटी. ओके, त्याला म्हणायचं व्हॅलिडेशन. तर ही गरज आहे तुमच्या रिक्वायरमेंट इंजिनिअरिंगची. तर तुमच्या रिक्वायरमेंट इंजिनिअरिंगमध्ये कोणत्या कोणत्या सब ॲक्टिव्हिटीज येतात, तर किती ॲक्टिव्हिटीज आहेत, 7 ॲक्टिव्हिटीज येतात. ओके, सब टास्क आहेत. तर कोणते कोणते, इन्सेप्शन, इलिसायटेशन, इलॅबोरेशन, निगोसिएशन, स्पेसिफिकेशन, व्हॅलिडेशन आणि रिक्वायरमेंट्स मॅनेजमेंट. तर तुमची जी ही रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग प्रोसेस आहे ती 7 सब टास्कमध्ये किंवा सब ॲक्टिव्हिटीजमध्ये काय केलेली आहे, डिवाईड झालेली आहे. तर आता आपण 1 बाय 1 पाहू ॲक्टिव्हिटीज. रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग टास्क. रिक्वायरमेंट engineering encompasses 7 distinct tasks: inception, elicitation, elaboration, negotiation, specification, validation and management. First one is inception. Most projects begin when a business need is identified or a potential new market or service is discovered. Stakeholders from the business community define a business case for the idea, try to identify the breadth and depth of the market, do a rough feasibility analysis and identify working description of the project scope. तुमच्या इन्सेप्शन ह्या फेजमध्ये तुमचे जे प्रोडक्ट आहे त्याची बिझनेस रिक्वायरमेंट, इथे एक्झाम्पल दिले की एखादं प्रोडक्ट आहे तर तुम्हाला जर त्याचे मार्केट व्ह्यू काढायचं असेल तर तुमचा रिक्वायरमेंट इंजिनियर काय करणार आहे की त्याचं बिझनेस स्टडी, अकॉर्डिंग टू बिझनेस त्याचं स्टडी करणार आहे की त्याच्यात मार्केटमध्ये नीड किती आहे त्याची. इथे काय म्हटले बघा की ट्राय टू आयडेंटिफाय द ब्रीथ अँड डेप्थ ऑफ द मार्केट. मार्केटची ब्रीथ आणि डेप्थ फाइंड आउट करणार. ओके, आणि ते कितपत फिजिबल आहे प्रोडक्ट डेव्हलप करणं. ओके, त्याचं तो स्टडी करणार आहे. तर आपल्या सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये ॲट प्रोजेक्ट इन्सेप्शन यू एस्टॅब्लिश अ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम, द पीपल हू वॉन्ट अ सोल्युशन, the nature of the solution that is desired and the effectiveness of preliminary communication and collaboration between the customer and the software team. या फेजमध्ये, इन्सेप्शन फेजमध्ये काय केलं जातं की तुम्ही काय करता, बेसिक अंडरस्टँडिंग, तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग एस्टॅब्लिश करता. ओके, ठरवता कोणते कोणते पीपल्स असणार आहे तुमच्या टीममध्ये किंवा ते सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी. नंतर तुमच्या सोल्युशनचं नेचर काय असणार आहे. ओके, नंतरनं जे कम्युनिकेशन होणार आहे, कोलॅबरेशन आणि कम्युनिकेशन तुमच्या कस्टमरमध्ये आणि सॉफ्टवेअर टीममध्ये. ओके, सॉफ्टवेअर टीम आणि कस्टमरमध्ये जे काय कम्युनिकेशन असणार आहे त्याच्यात कोणतं कोणतं त्याचं इफेक्टिव्हनेस काउंट करणार आहे. ओके, तर इन्सेप्शन फेजमध्ये बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम हे एस्टॅब्लिश केलं जातं. नेक्स्ट, elicitation. Elicitation means to define what is required. Requirement engineer asks the customer, user and others first what the objectives for the system or products are, then what is to be accomplished, how the system or product fits into the needs of the business, then fourth one, how the system or product is to be used on the day-to-day basis. Elicitation म्हणजे काय, डिफाईन व्हॉट इज रिक्वायर्ड, ॲक्च्युअली काय रिक्वायर्ड आहे
ते डिफाईन करायचं आहे. तुम्ही इलिसायटेशन फेजमध्ये काय होतं की तुमचं जे काय ॲक्च्युअल रिक्वायरमेंट्स आहेत त्या डिफाईन केल्या जातात. तर रिक्वायरमेंट इंजिनियर तुमच्या कस्टमरला किंवा युजरला किंवा अदर टीम मेंबर्सला काय काय क्वेश्चन विचारतो. ओके, तर फर्स्ट वन, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स फॉर द सिस्टीम अँड प्रोडक्टसाठीचे ॲक्च्युअल ऑब्जेक्टिव्स काय आहेत. देन व्हॉट इज टू बी अकॉम्प्लिश्ड, ॲक्च्युअल काय कोणतं मोटो अकॉम्प्लिश करायचं अचीव करायचं. देन हाऊ द सिस्टीम और प्रोडक्ट फिट्स इनटू द नीड्स ऑफ द बिझनेस. तुमच्या सिस्टीम किंवा जे प्रोडक्ट डेव्हलप करायचं आहे तो बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू कशा नीड्स क्लॅरिफाय करेल किंवा अचीव करेल. तर हाऊ द सिस्टम और प्रोडक्ट इज टू बी यूज्ड ऑन डे टू डे बेसिस. हा जो प्रोडक्ट डेव्हलप करायचा आहे त्याचा डे टू डे लाईफमध्ये काय यूज होऊ शकतो. ओके, या क्वेश्चनचे आन्सर कलेक्ट करून तो एलिसायटेशन मध्ये ॲक्च्युअल रिक्वायरमेंट इंजिनियर काय करणार आहे, तुमचं जी काय नीड आहे किंवा जे काय रिक्वायरमेंट आहे त्याला डिफाईन करणार आहे. देन रिक्वायरमेंट एलिसायटेशन इज डिफिकल्ट बिकॉज नंबर्स ऑफ प्रॉब्लेम्स आर एन्काउंटर्ड. रिक्वायरमेंट एलिसायटेशन कशी आहे, डिफिकल्ट फेज सांगितली कारण की काही प्रकारचे त्यात प्रॉब्लेम्स येतात. ओके, तर त्या प्रॉब्लेम्सचे एक्झाम्पल दिलेले आहेत. एलिसायटेशन फेज कंप्लीट करताना तुमचे कोणते प्रॉब्लेम्स ऑकर होऊ शकतात. फर्स्ट वन, प्रॉब्लेम ऑफ स्कोप. The boundary of the system is ill-defined, or customers or users specify unnecessary technical detail that may confuse rather than clarify overall system objectives. Suppose तुम्हाला ऑब्जेक्टिव्स फायनलाइज करायचे आहेत. ओके, पण तुमची ज्या कस्टमरनी ज्या काही नीड्स सांगितल्यात किंवा ज्या रिक्वायरमेंट सांगितल्यात त्याच्याने काय होते, तुमची बाउंड्री स्पेसिफाय होत नाही की कुठपर्यंत ऑब्जेक्टिव्ह मला फाइंड आउट करायचे. त्याचा प्रॉब्लेम कोण हे करते, कॉज करते की बाबा युजरला ॲक्च्युअल हे सांगता येत नाही टेक्निकल डिटेल्स की टेक्निकली मला कुठपर्यंत सॉफ्टवेअर किंवा किती त्याची बाउंड्री काय बाबा. ओके, तर त्या गोष्टींमुळे काय होतं, तुमचा ॲक्च्युअल प्रोजेक्टचा स्कोप समजत नाही. त्याच्यामुळे रिक्वायरमेंट इंजिनियरला तुमचं जे ॲक्च्युअल डिफाईन करायचे आहेत रिक्वायरमेंट्स त्याला प्रॉपरली डिफाईन करता येत नाही. आता हे झालं प्रॉब्लेम्स ऑफ स्कोप. देन सेकंड, प्रॉब्लेम्स ऑफ अंडरस्टँडिंग. इथे पण सेम बघा, द customers or users are not completely sure of what is needed, have a poor understanding of the capabilities and limitations of their computing environment, don't have full understanding of the problem domain, have trouble communicating needs to the system engineer, omit information that is believed to be obvious, specify requirements that conflict the needs of other customers or users, or specify requirements that are ambiguous or अनटेस्टेबल. तुमचा जो कस्टमर किंवा युजर आहे त्याला ॲक्च्युअल काय निडेड आहे तेच माहीत नसतं एकतर कधी कधी. ओके, काय ॲक्च्युअली रिक्वायरमेंट्स आहेत ते त्याला व्यवस्थित मांडता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की त्याला जे कम्प्युटिंग एन्व्हायरमेंट आहे, तुमचं जे कम्प्युटिंग एन्व्हायरमेंट आहे हार्डवेअर एन्व्हायरमेंट वगैरे, ओके, त्याचे कॅपॅबिलिटीज आणि लिमिटेशन्स काय असतात माहीत नसतात. ओके, त्याला प्रॉब्लेम डोमेनचं पूर्ण समजलेलं नसतं किंवा पूर्ण अंडरस्टँडिंग झालेलं नसतं. त्याच्यामुळे तो काय करतो की रिक्वायरमेंट सांगताना व्हायबल होतो किंवा तो प्रॉपरली सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मग काय होतंय, तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट्सचे ऑब्जेक्टिव्स डिफाईन करायला प्रॉब्लेम येतो. कधी कधी काय होतं की जी इन्फॉर्मेशन सांगायला हवी ॲक्च्युअल ज्याची खूप गरज आहे, ओके, तीच इन्फॉर्मेशन तो रिमूव्ह करतोय किंवा त्याच्याकडून राहून जाते सांगायची. तर हॅव ट्रबल कम्युनिकेशन नीड्स टू द सिस्टम इंजिनियर. त्याला सिस्टम इंजिनियरशी कम्युनिकेट करायला काही प्रॉब्लेम येत असेल. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये येतात. नंतर प्रॉब्लेम ऑफ व्होलॅटिलिटी. द रिक्वायरमेंट्स चेंज ओव्हर टाईम. तुमचं प्रॉब्लेम ऑफ व्होलॅटिलिटी काय सांगतो की बाबा कस्टमर सारख्या नीड्स काय करतोय, चेंज करतोय. तर तुम्हाला त्याचे ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर डिफाईन करता येत नाही इन इलिसायटेशन फेज. Then third one, elaboration. The information obtained from the customer during inception and elicitation is expanded and refined during elaboration. Inception आणि elicitation मध्ये जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही कस्टमरकडून कलेक्ट केलेली आहे अबाउट रिक्वायरमेंट ती एक्सपांड केली जाते आणि रिफाईंड केली जाते. रिफाईंड म्हणजेच काय की काय रॉंग आहे काय राईट आहे. ओके, कोणता युजर कोणाशी कसा कम्युनिकेट केलेला म्हणजे त्याचं मॉडेलिंग केलं जातं थोडक्यात. This task focuses on developing a refined requirements model that identifies various aspects of software function, behavior and information. कशावर हे करतोय, ह्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत गॅदर केलेल्या त्याच्यावरून काय केलं जातं, तुमचं एक रिक्वायरमेंट मॉडेल ड्रॉ केलं जातं. ओके,
ते रिक्वायरमेंट मॉडेल काय डिस्क्राईब करेल की तुमचं सॉफ्टवेअर फंक्शन्स, तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते फंक्शन काय आहेत, बिहेवियर काय असणार आहे, त्याला इन्फॉर्मेशन कोणती लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व असणार आहे. इलॅबोरेशन इज ड्रिवन बाय द क्रिएशन अँड रिफाइनमेंट ऑफ युजर सिनारिओज दॅट डिस्क्राईब हाऊ द एंड युजर अँड अदर ॲक्टर्स विल इंटरॅक्ट विथ द सिस्टीम. ह्याच्यात मेनली काय डिफाईन केलं जातं की तुमचे युजर सिनारिओज कशाला म्हणायचं की तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये युजरची काय काय इंटरॅक्शन असणार आहे, तुमची सिस्टीम कशी कम्युनिकेट करणार आहे. ओके, आणि स्टेप वाईज हे तुम्ही पुढे तुम्हाला ह्याच्यात यूज केस डायग्राम पाहायच्यात, तर त्या यूज केस डायग्राममध्ये काही युजर सिनारिओज दिलेले असणार आहे की पहिल्यांदा आता सपोज फॉर एक्झाम्पल एखादी सिस्टीम असेल तर मग पहिल्यांदा युजर लॉग इन करणार आहे. ओके, मग त्याच्या स्टेप वाईज प्रोसिजर येईल की युजर हा तुमचा एक ॲक्टर झाला, नंतरनं मग युजरला ह्याच्याशी कम्युनिकेट करायचं, पहिल्यांदा त्याला लॉग इन करावं लागेल, मग हे लॉग इन हे एक तुमचं ॲक्टिव्हिटी झाली. ओके, तर अशा ह्याच्या थ्रू तुमचे मॉडेल ड्रॉ केलेले आहेत ज्याच्यात की बाबा युजरची आणि सिस्टीमची कशी इंटरॅक्शन होणार आहे ते मॉडेल केलेलं असणार आहे. ओके, इच युजर सिनारिओ इज पार्स्ड टू एक्स्ट्रॅक्ट ॲनालिसिस क्लासेस बिझनेस डोमेन एंटिटीज दॅट आर व्हिजिबल टू द एंड युजर. ही जे मॉडेल आहे त्याच्यावरून युजर सिनारिओज ठरवले जातात आणि युजर सिनारिओजवरून ॲनालिसिस मॉडेलचे क्लासेस डिफाईन केले जातात. ओके, म्हणजे ॲनालिसिस मॉडेलसाठी तुम्हाला काय करायचे असतात, ॲनालिसिस क्लासेस ड्रॉ करायचे असतात. ॲनालिसिस क्लासेस ठरवले जातात, त्याच्यासाठी कोणत्या ॲट्रिब्यूट्स आहेत, कशा इंटरॅक्शन्स असणार आहे, द ॲट्रिब्यूट्स ऑफ ईच ॲनालिसिस क्लास आर डिफाईन्ड अँड द सर्व्हिसेस आर रिक्वायर्ड बाय ईच क्लास आर आयडेंटिफाईड. कोणत्या सर्व्हिसेस तुमचा प्रत्येक क्लास प्रोव्हाइड करणार आहे, त्या क्लासेसचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत. ओके, ते काय केलं जातं, डिफाईन केलं जातं एलॅबोरेशनमध्ये. द रिलेशनशिप्स अँड कोलॅबोरेशन बिटवीन क्लासेस आर आयडेंटिफाईड अँड व्हरायटी ऑफ सप्लिमेंटरी डायग्राम्स आर प्रोड्यूस्ड. ओके, तुमचं जे ॲनालिसिस क्लासेस तुम्ही रिक्वायरमेंट्स मॉडेलमध्ये तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहेत, त्यात कम्युनिकेट कसे करणार आहेत ते. ओके, इंटरफेस काय आहे त्यांचा, हे सगळं तुमचं थ्रू डायग्राम्स इलॅबोरेशनमध्ये तुमच्या रिक्वायरमेंट्स काय केल्या जातात, क्लिअर केल्या जातात. ओके, बाय ड्रॉइंग मल्टिपल डायग्राम्स और रिक्वायरमेंट्स मॉडेल. फोर्थ वन इज नेगोशिएशन. It isn't unusual for customers and users to ask for more than that can be achieved with limited business resources. Requirement engineer must reconcile these conflicts through a process of negotiation. ते निगोसिएशन म्हणजे काय असतं की बाबा सपोज तुम्ही प्रायोरिटी ठरवली आहे रिक्वायरमेंटची. ओके, आणि त्याच्यात काही रिअरेंज करताय की कस्टमरशी थोडक्यात डिस्कशन करून काही गोष्टी निगोशिएट करून, म्हणजे काय बाबा आपण जसं बार्गेनिंग करतो तसं. ओके, तर निगोशिएट करायचं त्याला की नाही आम्ही ही रिक्वायरमेंट आता नाही, नंतर आपण प्रायोरिटी ह्याला पुढची देऊ. ओके, त्याला हे करणं काउन्सिलिंग करणं. ओके, कस्टमरला. तर कस्टमर्स, युजर्स अँड अदर स्टेक होल्डर्स आर आस्क्ड टू रँक रिक्वायरमेंट्स अँड देन डिस्कस कॉन्फ्लिक्ट्स इट्स प्रायोरिटी. ते हे जे असतात कस्टमर्स, युजर्स आणि बाकीचे स्टेक होल्डर्स की जे प्रोजेक्टवर काम करतायत, हे काय करतात तुमच्या रिक्वायरमेंट्सला रँकिंग करतात की ही फर्स्ट अचीव करायची रिक्वायरमेंट्स, ही सेकंड करायची, ही थर्ड, ही लास्ट. ओके, आणि नंतरनं त्याला रँक केल्यानंतरनं परत त्याच्यातले जे काही कॉन्फ्लिक्ट्स असतील म्हणजे कन्फ्युजन्स असतील त्याच्यात डिस्कशन केलं जातं निगोसिएशनमध्ये. नंतरनं काय अजून दुसरी गोष्ट काय अचीव केली, मेन काय परफॉर्म केली जाते निगोसिएशनमध्ये, रिस्क असोसिएटेड विथ इच रिक्वायरमेंट आर आयडेंटिफाईड अँड ॲनालाइज. प्रत्येक रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट काय काय रिस्क येऊ शकतात ह्या आयडेंटिफाय केल्या जातात आणि ॲनालिसिस केलं जातं की ते मॅनेज कशा करायचे. ओके, प्रत्येक रिक्वायरमेंट अचीव करताना काय रिस्क येऊ शकते हे आयडेंटिफाय आणि ॲनालाइज केले जातात. Then rough estimates of development efforts are made and are used to assess the impact of each requirement on project cost and delivery time. एक रफ एस्टिमेट बनवलं जातं, एखादं डॉक्युमेंट बनवलं जातं की तुमचे डेव्हलपमेंट एफर्ट्स किती लागणार आहेत. ओके, किंवा प्रत्येक ह्याच्यावर कॉस्टवर, प्रोजेक्ट कॉस्टवर आणि डिलिव्हरी टाईमवर तुमच्या प्रत्येक रिक्वायरमेंटचा काय म्हणजे इफेक्ट होऊ शकतो त्याचं एक रफ एस्टिमेट बनवलं जातं. ओके, रफ एस्टिमेट म्हणजे की बाबा कच्चं डॉक्युमेंट एक बनवलं जातं. देन युझिंग अँड इटरेटिव्ह अप्रोच रिक्वायरमेंट्स आर इलिमिनेटेड, कंबाईंड अँड ऑर मॉडिफाईड सो दॅट ईच पार्टी अचीव्ज सम मेजर ऑफ सॅटिस्फॅक्शन. आणि असंच इटरेटिव्हली म्हणजे काय, इन्क्रिमेंटली तुमच्या रिक्वायरमेंट्स काही इलिमिनेट केल्या जातात निगोशिएशन करून,
कंबाईन केल्या जातात, न्यू रिक्वायरमेंट्स काही कंबाईन केल्या जातात रिक्वायरमेंटच्या तुमच्या डॉक्युमेंटमध्ये, काही मॉडिफाय केल्या जातात. ओके. आणि पर्पज काय असं निगोसिएशनच्या की दोन्ही पार्टीज काय पाहिजे त्यांचं सॅटिस्फॅक्शन हवं आहे. ओके. तर ह्या निगोसिएशन फेजमध्ये या गोष्टी केल्या जातात. देन स्पेसिफिकेशन. अ स्पेसिफिकेशन कॅन बी रिटन डॉक्युमेंट, अ सेट ऑफ graphical models, a formal mathematical model, and a collection of usage scenarios, a prototype, or any combination of these. स्पेसिफिकेशन एखादं डॉक्युमेंट असेल, तुमचं ग्राफिकल मॉडेल असेल की जे सिस्टीमला डिफाईन करते. सिस्टीमला डिफाईन करण्यासाठी एखादं मॅथमॅटिकल मॉडेल तुम्ही ड्रॉ केलं किंवा एखादं ग्राफिकल मॉडेल ड्रॉ केलं. ओके. ते त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिकेशन. रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन असं म्हणायचं या डॉक्युमेंटला. ओके. तर रिक्वायरमेंट्स तुमच्या समजण्यासाठी काही मॉडेल्स ड्रॉ केले असतील किंवा काही डॉक्युमेंट लिहिलेलं असेल त्याला म्हणायचं स्पेसिफिकेशन. फॉर लार्ज सिस्टीम अ रिटन डॉक्युमेंट कंबाइनिंग नॅचरल लँग्वेज डिस्क्रिप्शन्स अँड ग्राफिकल मॉडेल्स मे बी द बेस्ट अप्रोच. लार्ज सिस्टीमच्या जर रिक्वायरमेंट्स तुम्हाला हे करायचे असतील, मॉडेल करायचे असतील, तर त्याचं नॅचरल लँग्वेज डिस्क्रिप्शन आणि ग्राफिकल मॉडेल तुम्ही याचं रिप्रेझेंट करू शकता, या दोन्ही गोष्टींचं कंबाईन करून. देन स्पेसिफिकेशन इज द फायनल वर्क प्रोडक्ट प्रोड्यूस्ड बाय द रिक्वायरमेंट इंजिनियर. तुमच्या रिक्वायरमेंट इंजिनियरनी फायनल प्रोडक्ट जे आहे प्रोड्यूस केलेलं ते म्हणजे काय, स्पेसिफिकेशन अबाउट रिक्वायरमेंट. देन इट डिस्क्राइब्स द फंक्शन अँड परफॉर्मन्स ऑफ द कम्प्युटर बेस्ड सिस्टम अँड द कन्स्ट्रेंट्स दॅट विल बी इम्पोज्ड व्हाईल इट्स डेव्हलपमेंट. त्याच्यात काय असतात की तुमच्या फंक्शन काय असणार आहे सिस्टीमचे ते स्पेसिफाय केलेलं असतं आणि परफॉर्मन्स काय असणार आहे तुमच्या सिस्टीमचा तो डिफाईन केलेला असतो. देन व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशन म्हणजे मी काय सांगितलं मगाशी की तुमचं वर्क प्रोडक्ट जे आहे ते क्वालिटीच्या काही पॅरामीटर्स बरोबर चेक केलं जातं, व्हॅलिडेट केलं जातं असं म्हणतात त्याला. ओके. द वर्क प्रोडक्ट प्रोड्यूस्ड ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ रिक्वायरमेंट्स इंजिनिअरिंग आर असेस्ड फॉर क्वालिटी ड्युरिंग द व्हॅलिडेशन स्टेप. तुमचं जे वर्क प्रोडक्ट आत्तापर्यंत प्रोड्यूस झालेलं आहे रिक्वायरमेंट्स इंजिनिअरिंगच्या फेजमध्ये, ते कशाच्या अगेन्स्ट हे केलं जातं, क्वालिटीच्या अगेन्स्ट असेस केलं जातं. ओके. मेजर केले जातात काही क्वालिटी पॅरामीटर्स in the validation step. Requirements validation examines the specification to ensure that all software requirements have been stated clearly, that inconsistencies, omissions and errors have been detected and corrected, and that the work products conform to the standards established for the process, the product and the project. ओके. रिक्वायरमेंट्स व्हॅलिडेशनमध्ये काय केलं जातं की तुमचं जे स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट आहे ते एकदा पाहिलं जातं, त्याच्यात काही रिक्वायरमेंट्स क्लिअरली गेल्यात की नाही किंवा काही करेक्शन असतील तर ते केले जातात. ओके. आणि तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते ॲज पर स्टँडर्ड रूल्सनुसार हे होते की नाही, प्रोजेक्ट आणि प्रोसेस आणि हे फॉलो करायचे ते करते की नाही हे व्हॅलिडेट केलं जातं. द प्रायमरी रिक्वायरमेंट्स व्हॅलिडेशन मेकॅनिझम इज द टेक्निकल रिव्ह्यू. तुमचं जे रिक्वायरमेंट्स व्हॅलिडेशनची प्रायमरी स्टेप जी असते ती काय असते, टेक्निकल रिव्ह्यू म्हणजे टीम मेंबर्स रिव्ह्यू घेतात. द रिव्ह्यू टीम दॅट व्हॅलिडेट्स रिक्वायरमेंट्स इन्क्लूड सॉफ्टवेअर इंजिनियर्स, कस्टमर्स, युजर्स अँड अदर स्टेकहोल्डर्स हू एक्झामाइन द स्पेसिफिकेशन लुकिंग for errors in content or interpretation, areas where clarifications may be required, missing information, inconsistencies, conflicting requirements or unrealistic requirements. तुमचं जे हे टीम मेंबर्स आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील, कस्टमर्स, युजर्स आणि बाकीचे काही स्टेक होल्डर्स असतील, ते काय करतात, जे स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट आहे ते व्ह्यू करतात. कशासाठी व्ह्यू करतात की त्याच्यात काही एरर्स आहेत का, कोणती रिक्वायरमेंट अनक्लिअर आहे का, ओके, काही करेक्शन्स आहेत का, यासाठी ते चेक करतात. ओके. Requirements management is a set of activities that help the project team identify, control and track requirements and changes to requirements at any time as the project proceeds. तुमचे जे रिक्वायरमेंट मॅनेजमेंट आहे हे कशाची ॲक्टिव्हिटीज असतात, हे सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज असतात. त्या कशासाठी हेल्प करतील की तुमचं रिक्वायरमेंट्स काही आयडेंटिफाय करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी आणि ट्रॅक द रिक्वायरमेंट्स, आणि काही तुमच्या रिक्वायरमेंट्समध्ये चेंजेस आहेत का ते, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला काय म्हणायचं, रिक्वायरमेंट्स मॅनेजमेंट. ओके. जसं जसं प्रोजेक्ट पुढे जातो तसं त्या रिक्वायरमेंटच्या ह्याच्यावर ट्रॅक ठेवला जातो, त्याला काय म्हटलं जातं, रिक्वायरमेंट मॅनेजमेंट. मेनी ऑफ दीज ॲक्टिव्हिटीज आर आयडेंटिकल टू द सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टेक्निक्स. हे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सेम तुमच्या सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटच्या काही SCM टेक्निक्स आहेत तर त्याला काय आहेत, सिमिलर आहेत.
टाइप्स ऑफ रिक्वायरमेंट्स. सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स कॅन बी ऑफ 3 टाइप्स. तुमच्या सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स 3 टाइप्समध्ये मेनली डिवाइड होतात. नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स, फंक्शनल रिक्वायरमेंट्स आणि डोमेन रिक्वायरमेंट्स. ओके, फर्स्ट वन फंक्शनल रिक्वायरमेंट्स. आता फंक्शनल रिक्वायरमेंट्स म्हणजे काय की तुमचे सिस्टीमचे कोणते कोणते फंक्शन्स युजरने स्पेसिफाय केले की मला सिस्टीमने असं असं फंक्शन करायला हवं, असं फंक्शन मला सिस्टीमने प्रोव्हाइड करायला हवं, असं क्लिअर फंक्शन जेव्हा तुमचा युजर ह्याच्यामध्ये सांगतो तुमच्या रिक्वायरमेंट्समध्ये, त्या झाल्या फंक्शनल रिक्वायरमेंट्स. ओके, आणि नॉन फंक्शनल म्हणजे कसं की ज्या क्वालिटीज तुमच्या सॉफ्टवेअरने प्रोव्हाइड केल्यात. ओके, सिक्युरिटी ही प्रॉपर्टी माझी सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करते. ओके, सिक्युरिटी झाली, मेंटेनेबिलिटी झाली, पोर्टेबिलिटी, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या क्वालिटी इश्यू आहे हे चेक करायचे असेल तर त्या नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट झाल्या. ओके, दीज आर द रिक्वायरमेंट्स दॅट द एंड युजर स्पेसिफिकली डिमांड्स ॲज द बेसिक फॅसिलिटीज दॅट द सिस्टीम शुड ऑफर. ह्या काय आहेत, बेसिक फॅसिलिटीज की माझ्या सिस्टीमने प्रोव्हाइड करायला हव्यात. त्या रिक्वायरमेंट्स ज्या आहेत युजरच्या त्याला काय म्हणायचं, फंक्शनल रिक्वायरमेंट्स. All these functionalities need to be necessarily incorporated into the system as a part of the contract. All these functionalities need to be necessarily incorporated into the system as a part of the contract. Okay, ह्या functionalities तुमच्या सिस्टीममध्ये काय असतात, ॲज अ पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणून इन्क्लूड केलेले असतात. ओके, कारण की ते काय असतं की बाबा लिस्ट ऑफ रिक्वायरमेंट्सच असतात. दीज आर रिप्रेझेंटेड ऑर स्टेटेड इन द फॉर्म ऑफ इनपुट. These are represented or stated in the form of input to be given to the system, the operation to be performed and the output expected. ह्याचा फॉर्मॅट कसा आहे की मी एक इनपुट देईल माझ्या सिस्टीमला, एखादं ऑपरेशन परफॉर्म केलं पाहिजे माझ्या सिस्टीमने आणि मला आउटपुट ॲज अ एक्सपेक्टेड पाहिजे, मला हे आउटपुट पाहिजे. अशा फॉर्मॅटमध्ये ती रिक्वायरमेंट काय केलेली असते, डिफाईन केलेली असते. दे आर बेसिकली द रिक्वायरमेंट स्टेटेड बाय द युजर विच वन कॅन सी डायरेक्टली इन द फायनल प्रोडक्ट अनलाईक द नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स. हे म्हणजेच काय, फंक्शनल रिक्वायरमेंट्स म्हणजे काय, काही रिक्वायरमेंट्स की युजरने हे केल्यात, सांगितल्यात की मला हे फंक्शन्स हवेत, मग ते काय फायनल प्रोडक्टमध्ये डायरेक्ट ह्या काय दिसून येऊ शकतात रिक्वायरमेंट्स, फंक्शनल रिक्वायरमेंट्स. फॉर एक्झाम्पल काय दिले बघा, इन अ हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम अ डॉक्टर शुड बी एबल टू रिट्राईव्ह द इन्फॉर्मेशन ऑफ हिज पेशंट्स. ईच हाय लेवल फंक्शनल रिक्वायरमेंट may involve several interactions or dialogues between the system and the outside world. In order to accurately describe the functional requirements, all scenarios must be enumerated. There are many ways of expressing functional requirements. For example, natural language, structured or formatted language with no rigorous syntax, and formal specification language with proper syntax. आता इथे एक एक्झाम्पल दिले आहे की हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम. हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीममध्ये डॉक्टरने अशी रिक्वायरमेंट दिली आहे की मला माझ्या पेशंटची इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करता यायला पाहिजे एखाद्या सॉफ्टवेअरमधून किंवा जे काही सॉफ्टवेअर डेव्हलप करायचे त्याच्यातून. तर त्याने म्हणजे जेव्हा आपण हे देतोय, रिक्वायरमेंट देतोय, तेव्हा सगळ्या सिनारिओज येतील की कशी फंक्शनल रिक्वायरमेंट्समध्ये कशी इन्फॉर्मेशन तो रिट्राईव्ह करू शकतो फ्रॉम द सॉफ्टवेअर. ओके, जर तुम्हाला रिक्वायरमेंट स्पेसिफाय करायला, फंक्शनल रिक्वायरमेंट स्पेसिफाय करायचे असतील तर तुम्ही नॅचरल लँग्वेज यूज करू शकता किंवा एखादी फॉर्मॅटेड लँग्वेज यूज करू शकता ज्याला की सिंटॅक्स नसतो, आणि एखादी फॉर्मल स्पेसिफिकेशन जे डॉक्युमेंट्स असतं सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशनचं, त्याला जो प्रॉपर सिंटॅक्स असतो तो फॉलो करून पण तुम्ही फंक्शनल रिक्वायरमेंट्स काय करू शकता, स्पेसिफाय करू शकता. Then non-functional requirements. These are basically the quality constraints that the system must satisfy according to the project contract. हे ह्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्या युजर रिक्वायरमेंट्समध्ये देत नाही, पण आपली सिस्टीमला क्वालिटी अचीव करण्यासाठी त्या नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स आहेत ते अचीव करणं नेसेसरी असतं. ओके, म्हणजे ते काय असतात, क्वालिटी पॅरामीटर्स असतात. द प्रायोरिटी ऑर एक्सटेंट टू विच दीज फॅक्टर्स आर इम्प्लिमेंटेड व्हॅरीज फ्रॉम वन टू अनदर. दे आर ऑल्सो कॉल्ड एज नॉन बिहेवियरल रिक्वायरमेंट्स. तुमचे जे क्वालिटी पॅरामीटर्स आहेत ते कसे अचीव होत आहेत किंवा कोणत्या कोणत्या फॅक्टर्समध्ये अचीव होत आहेत त्या फॅक्टर्सला काय म्हणायचं, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स. नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्सला नॉन बिहेवियरल रिक्वायरमेंट्स असंही म्हणतात. तर तुमचे कोणते कोणते नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स कोणत्या कोणत्या गोष्टींशी हे असतात बघा, पोर्टेबिलिटी, सेक्युरिटी, मेंटेनेबिलिटी, रिलायबिलिटी, स्केलेबिलिटी, परफॉर्मन्स, रियुजेबिलिटी, फ्लेक्सिबिलिटी. ओके, या टाईपचे जे पॅरामीटर्स जर आपलं सॉफ्टवेअर किंवा आपलं प्रोडक्ट जर अचीव करत असेल तर त्याला काय म्हणायचं, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स म्हणायचं. ओके,
हे पोर्टेबल आहे की नाही. पोर्टेबल, आता फॉर एक्झाम्पल की माझं सॉफ्टवेअर पोर्टेबिलिटी अचीव करते की नाही. आता सपोज माझं एखादं सॉफ्टवेअर आहे तो 2-3 ऑपरेटिंग सिस्टीमवर रन होते. ओके, आपण काय म्हणू शकतो ते पोर्टेबल आहे. नंतर सिक्युरिटी, जर माझं सॉफ्टवेअर सिक्युरिटी प्रोव्हाइड करते, आपण हे कधी म्हणू शकतो की बाबा तो ऑथेंटिकेशनसाठी काही मेकॅनिझम यूज करतोय किंवा एन्क्रिप्शनसारखे टेक्निक यूज करतोय, तर ते सिक्युअर आहे. म्हणजे त्यातला डेटा जर पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, ओके, तर त्याला काय म्हणू शकतो आपण, माझं सॉफ्टवेअर सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. ओके, अशा टाईपच्या ज्या क्वालिटी पॅरामीटर्स आहेत त्याला काय म्हणायचं, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स. Non-functional requirements are classified into following types. First one, interface constraints, then performance constraints, operating constraints, life cycle constraints, economic constraints. या 5 टाईपच्या कंस्ट्रेंट्समध्ये तुमचे नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स काय होतात, डिवाइड होतात. द प्रोसेस ऑफ स्पेसिफाईंग नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स रिक्वायर्स द नॉलेज ऑफ फंक्शनॅलिटी ऑफ द सिस्टीम ॲज वेल ॲज द नॉलेज ऑफ द कॉन्टेक्स्ट विदिन विच द सिस्टीम विल ऑपरेट. जर तुम्हाला किंवा नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट स्पेसिफाय करायचे असेल तर त्याला तुमच्या सिस्टीमच्या फंक्शनचं नॉलेज हवं किंवा ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तुमची सिस्टीम वर्क होती आहे त्याचं नॉलेज हवं, तेव्हा त्याला बेटर नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स स्पेसिफाय करता येऊ शकतात, सांगता येऊ शकतात. ओके, प्रोडक्ट रिक्वायरमेंट्स, दीज रिक्वायरमेंट्स स्पेसिफाय हाऊ सॉफ्टवेअर प्रोडक्ट परफॉर्म्स. प्रोडक्ट रिक्वायरमेंट्स कॉम्प्राइज द फॉलोइंग. तुमच्या रिक्वायरमेंट्स, प्रोडक्ट रिक्वायरमेंट्स असतात ते काय स्पेसिफाय करतात की सॉफ्टवेअर प्रोडक्ट कसं फंक्शन्स परफॉर्म करते. ओके, तर त्याच्यात कोणत्या कोणत्या येतात रिक्वायरमेंट्स, इफिशियन्सी रिक्वायरमेंट्स, रिलायबिलिटी रिक्वायरमेंट्स, पोर्टेबिलिटी, युजेबिलिटी. इफिशियन्सीमध्ये काय, डिस्क्राईब द एक्सटेंट टू विच द सॉफ्टवेअर मेक्स ऑप्टिमल यूज ऑफ रिसोर्सेस, द स्पीड विथ विच द सिस्टीम एक्झिक्यूट्स द मेमरी अँड इट कन्झ्युम्स फॉर इट्स ऑपरेशन्स. तुमची सिस्टीम किती बाबा मिनिमम आणि ऑप्टिमल यूज करते आहे सगळ्या रिसोर्सेसचा, मेमरीचा, देन तुमचे काय कम्प्युटर रिसोर्सेस असतील, नंतर तुमचं बाकी काही कम्प्युटर रिसोर्सेस असतील त्याचा किती ऑप्टिमल यूज करते. ओके, तर फॉर एक्झाम्पल काय दिले इफिशियन्सी रिक्वायरमेंट्समध्ये, द सिस्टीम शुड बी एबल टू ऑपरेट ॲटलिस्ट 3 times फास्टर दॅन द एक्झिस्टिंग सिस्टीम. इफिशियन्सी रिक्वायरमेंट्स एखादी मला जर हे करायची असेल, माझी सिस्टीम कशी इफिशियंट होऊ शकते. ओके, तर इथे एक एक्झाम्पल दिले तशा टाईपच्या रिक्वायरमेंट्स. तर मला जर इफिशियन्सी रिक्वायरमेंट सांगायची असेल तर मी सांगेल की माझी तुमची जी सिस्टीम आहे ती एक्झिस्टिंग सिस्टीमपेक्षा 3 टाईमने फास्टर रन झाली पाहिजे. ओके, ह्याला म्हणतात इफिशियन्सी रिक्वायरमेंट. रिलायबिलिटी रिक्वायरमेंट, डिस्क्राईब द ॲक्सेप्टेबल फेल्युअर रेट ऑफ द सॉफ्टवेअर. तुमची सिस्टीम फेल होती आहे का, ओके, किंवा किती वेळा फेल होती आहे त्याचा रेट ऑफ फेल्युअर काय आहे ते डिटरमाइन करणे म्हणजे काय, रिलायबिलिटी डिटरमाइन करणे. ओके, फॉर एक्झाम्पल द सॉफ्टवेअर शुड बी एबल टू ऑपरेट इवन इफ हॅझार्ड ऑकर्स. ओके, तर रिलायबिलिटी रिक्वायरमेंटचं एक एक्झाम्पल दिलं आहे की सॉफ्टवेअर, मी असं म्हणेल की माझं सॉफ्टवेअर जरी पण काही प्रॉब्लेम आला तरी पण रन व्हायला हवं. ओके, विदाऊट फेल्युअर, तर त्याला काय म्हणायचं, रिलायबिलिटी. Then portability requirement, describe the ease with which the software can be transferred from one platform to another platform. एका प्लॅटफॉर्ममधून दुसऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये जरी तुमची प्रोडक्ट किंवा तुमचे जे सॉफ्टवेअर आहे ते ट्रान्सफॉर्म केलं तरी पण ते विदाऊट एरर काय व्हायला हवं, रन व्हायला हवं. फॉर एक्झाम्पल काय सांगू, इट शुड बी इझी टू पोर्ट द सॉफ्टवेअर टू द डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम विदाऊट द नीड टू रिडिझाईन द एंटायर सॉफ्टवेअर. सपोज मी जर माझं सॉफ्टवेअर एका ऑपरेटिंग सिस्टीममधून जर दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये रन करत असेल तरी पण ते इफेक्टिव्हली रन व्हायला हवं. ओके, म्हणजे त्याला रिबिल्ड करण्याची गरज नसायला हवी. तर मी काय म्हणू शकते की माझं सॉफ्टवेअर पोर्टेबल आहे. देन युजेबिलिटी रिक्वायरमेंट, डिस्क्राइब्स द ईज विथ विच युजर्स आर able to operate the software. For example, the software should be able to provide access to functionality with fewer keystrokes and mouse clicks. युजेबिलिटी रिक्वायरमेंट्स म्हणजे काय, किती इझिली तुमचा युजर कम्युनिकेट करू शकतो किंवा ऑपरेट करू शकतो सिस्टीम. ओके, त्याला म्हणायचं युजेबिलिटी. फॉर एक्झाम्पल काय दिलं इथे, मी काय म्हणेल की बाबा सॉफ्टवेअर युजेबिलिटी रिक्वायरमेंट कशी सांगेल की सॉफ्टवेअरला मला ॲक्सेस करताना कमीत कमी कीस्ट्रोक्स आणि कमीत कमी माऊस क्लिक्स लागायला हवे, म्हणजे काय होईल, ते इझी होईल, युजेबल होईल. ओके, नेक्स्ट ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट्स. दीज रिक्वायरमेंट्स आर डिराईव्ड फ्रॉम द पॉलिसीज अँड प्रोसिजर्स ऑफ अन ऑर्गनायझेशन. ह्या रिक्वायरमेंट्स कुठून डिराईव्ह झालेले असतात की तुमचं जे ऑर्गनायझेशन आहे त्याचे काही पॉलिसीज असतील, देन काही प्रोसिजर्स असतील काही फॉलो करण्याच्या. ओके, त्याच्या
अकॉर्डिंगली काय केलेले असतात, तुमच्या ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट्स डिझाईन केलेले असतात. ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट्समध्ये 3 रिक्वायरमेंट्स दिले आहेत बघा इथं. फर्स्ट वन डिलिव्हरी रिक्वायरमेंट्स, इम्प्लिमेंटेशन रिक्वायरमेंट्स अँड स्टँडर्ड्स रिक्वायरमेंट्स. डिलिव्हरी रिक्वायरमेंट्स मध्ये काय येते, स्पेसिफाय व्हेन द सॉफ्टवेअर अँड इट्स डॉक्युमेंटेशन आर टू बी डिलिव्हर्ड टू द युजर. या रिक्वायरमेंट्समध्ये काय सांगितलेलं असतं की तुमचं सॉफ्टवेअर आणि तुमचं जे डॉक्युमेंटेशन आहे युजरला ते कधीपर्यंत पोहोचायला हवं, डेडलाईन्स. ओके. नंतर ना इम्प्लिमेंटेशन रिक्वायरमेंट्स, डिस्क्राईब रिक्वायरमेंट्स सच ॲज प्रोग्रामिंग लँग्वेज अँड डिझाईन मेथड. इम्प्लिमेंटेशन रिक्वायरमेंट्स म्हणजे ह्या रिक्वायरमेंट्समध्ये काय येतं की तुम्ही प्रोडक्टसाठी कोणती लँग्वेज यूज करताय, कोणतं एन्व्हायरमेंट यूज करताय, कोणती डिझाईन मेथड यूज करताय, याचं स्पेसिफिकेशन देणं म्हणजे इम्प्लिमेंटेशन रिक्वायरमेंट स्पेसिफाय करणं. देन स्टँडर्ड्स रिक्वायरमेंट, डिस्क्राईब द प्रोसेस स्टँडर्ड्स टू बी यूज्ड ड्युरिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. For example, the software should be developed using the standards specified by the ISO or IEEE standards. Okay. स्टँडर्ड रिक्वायरमेंट्समध्ये काही रिक्वायरमेंट्स दिल्या जातात अबाउट स्टँडर्ड्स की ड्युरिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करताना तुम्ही काही स्टँडर्ड्सचा यूज करा असं मी स्पेसिफाय करत असेल तर त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड रिक्वायरमेंट्स. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं माझ्या रिक्वायरमेंट्समध्ये की तुम्ही डेव्हलपमेंटच्या मेथडसाठी ISOने जे स्टँडर्ड्स ISO आणि IEEEने जे स्टँडर्ड्स डिफाईन केले ते स्टँडर्ड्स यूज करा, त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड्स रिक्वायरमेंट्स. Then external requirements. These requirements include all the requirements that affect the software or its development process externally. Externally affect करणाऱ्या ज्या requirements आहेत त्याला काय म्हणायचं, तुमच्या सॉफ्टवेअरवर एक्सटर्नली अफेक्ट करणाऱ्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याला म्हणायचं एक्सटर्नल रिक्वायरमेंट्स. External requirements comprise the following: interoperability requirements, ethical requirements, legislative requirements. First one, interoperability. Define the way in which different computer systems will interact with each other in one or more organization. तुमच्या म्हणजे बाकीचे ऑर्गनायझेशनचं तुमच्या प्रोडक्टबद्दल किंवा प्रोडक्ट बरोबरचं इंटरकम्युनिकेशन, ओके, त्याच्या बाबतीतच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतील त्याला काय म्हणायचं, इंटरऑपरेबिलिटी रिक्वायरमेंट्स. देन एथिकल रिक्वायरमेंट्स, स्पेसिफाय द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द सॉफ्टवेअर सो दॅट दे आर ॲक्सेप्टेबल टू द युजर्स. एथिकल रिक्वायरमेंट्स काय सांगतात की काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात सॉफ्टवेअरचे जे की बाबा फॉलो करायला हवेत, सो ते युजर्सला ॲक्सेप्टेबल असतील. ओके. रूल्स आणि रेग्युलेशन्स सांगणाऱ्या ज्या रिक्वायरमेंट्स असणारे सॉफ्टवेअरच्या त्याला काय म्हणायचं, एथिकल रिक्वायरमेंट्स. देन लेजिस्लेटिव्ह रिक्वायरमेंट्स, एन्श्युअर दॅट द सॉफ्टवेअर ऑपरेट्स विदिन द लिगल jurisdiction. फॉर एक्झाम्पल, पायरेटेड सॉफ्टवेअर शुड नॉट बी सोल्ड. लेजिस्लेटिव्ह रिक्वायरमेंट्समध्ये काय सांगितलं की सपोज एखादं कॉपीराईट सॉफ्टवेअर असेल, ओके, ते कॉपीराईट सॉफ्टवेअर जर डबल सोल्ड होत असेल तर त्याला काय म्हणायचं, आपण काय म्हणू शकतो, ते इलिगल ॲक्टिव्हिटी आहे. ओके. ह्या अशा इलिगल ॲक्टिव्हिटी होऊ नये म्हणून काय, लेजिस्लेटिव्ह रिक्वायरमेंट्स, अशा टाईपच्या ज्या रिक्वायरमेंट्स दिलेल्या असतात त्या रिक्वायरमेंट्सला काय म्हणाल तुम्ही, लेजिस्लेटिव्ह रिक्वायरमेंट्स. ओके. तर ही जी होल प्रोसेस होती ती कशाची होती, रिक्वायरमेंट इंजिनिअरिंगची. ओके. ह्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर मला कॉलवर मेसेजने विचारू शकतो. ओके. थँक्यू.